हाय फ्रेंड्स, सॉफ्टवेअर टेस्टिंग अँड मोर चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सिनारिओ बेस्ड क्वेश्चनचे आन्सर. या पीपीटीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती जाऊन चेकआउट करा. फर्स्ट क्वेश्चन आहे की हाऊ विल यू चूज द टेस्ट केसेस फॉर रिग्रेशन टेस्टिंग. रिग्रेशन टेस्टिंगसाठी तुम्ही टेस्ट केसेस कशा सिलेक्ट कराल? तर फर्स्ट पॉईंट असा आहे की ज्या टेस्ट केसेस प्रत्येक रिलीजमध्ये रिपीट होतात त्या टेस्ट केसेस तुम्ही रिग्रेशन टेस्टिंगसाठी सिलेक्ट करू शकता. सेकंड पॉईंट असा आहे की ज्या टेस्ट केसेस या बिझनेस इम्पॅक्टेड आहेत किंवा बिझनेस क्रिटिकल आहेत किंवा हाय प्रायोरिटीच्या टेस्ट केसेस आहेत त्या तुम्ही रिग्रेशन टेस्टिंगमध्ये इन्व्हॉल्व करा. दुसरा प्रश्न आहे की हाऊ विल यू एक्झिक्यूट 100 टेस्ट केसेस अ डे बिफोर अ रिलीज. तुमची रिलीज नेक्स्ट डेला आहे, दुसऱ्याच दिवशी आहे आणि तुम्हाला जर 100 टेस्ट केसेस एक्झिक्यूट करायचे असतील तर तुम्ही कशा कराल? तर यामध्ये तुम्ही ॲन्सर असं देऊ शकता की टेस्ट केसेस ज्या 100 टेस्ट केसेस माझ्याजवळ आहेत त्यांची प्रायोरिटी फर्स्टली मी डिसाईड करेन किंवा ती ऑलरेडी डिसाईड केलेली असेल, टेस्ट टेम्पलेटमध्ये ती इन्क्लूड केलेली असेल की कुठल्या टेस्ट केसेस या बिझनेस इम्पॅक्टेड आहेत किंवा बिझनेस क्रिटिकल आहेत किंवा खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या टेस्ट केसेस पास झाल्याशिवाय आपण बिल्ड रिलीज करू शकत नाही. तर त्या टेस्ट केसेस मी आधी एक्झिक्यूट करेन, त्यानंतर लो प्रायोरिटीचे टेस्ट केसेस मी एक्झिक्यूट करेल आणि अगदीच जर 100 टेस्ट केसेस एक्झिक्यूट होणं पॉसिबल होत नसेल तर तुम्ही असं देखील ॲन्सर करू शकता की तुम्ही स्कोप रिड्यूस कराल तुमच्या टेस्टिंगचा आणि मग तुम्ही प्रायोरिटी वाईज टेस्ट केस एक्झिक्यूट करून बिल्ड साइन ऑफ द्याल. किंवा तुम्ही असं देखील सांगू शकता की तुमच्याकडे या टेस्ट केसेसचा जर रिग्रेशन सूट अवेलेबल असेल जो की ऑटोमेटेड आहे, म्हणजे ऑटोमेशनचं टूल यूज करून तुम्ही या टेस्ट केसेसमधल्या काही टेस्ट केसेस जर ऑटोमेट केलेल्या असतील तर तुम्ही तो रिग्रेशनचा सूट किंवा तो ऑटोमेशनचा सूट देखील पहिल्यांदा रन करू शकता आणि पॅरलली तुम्ही मॅन्युअली देखील प्रायोरिटी वाईज टेस्ट केस एक्झिक्यूट करू शकता. तिसरा क्वेश्चन आहे की how will you do software testing without having any idea about software functionality and there is no software documentation available. म्हणजे की तुम्हाला सॉफ्टवेअर टेस्ट करायचं आहे पण तुम्हाला एक्झॅक्ट फंक्शनॅलिटी सॉफ्टवेअरची माहिती नाही आहे आणि कुठलंच डॉक्युमेंटेशन तुमच्याकडे अवेलेबल नाही आहे. तर त्या केसमध्ये आपल्याला एक्सप्लोरेटरी टेस्टिंग करायला लागेल. म्हणजे की डॉक्युमेंटेशन तुमच्याकडे नाही आहे पण तुम्ही सॉफ्टवेअर रन करून म्हणजेच सॉफ्टवेअर यूज करून तुम्ही त्याची फंक्शनॅलिटी माहिती करून घ्याल आणि अकॉर्डिंगली तुम्ही त्याचे टेस्ट सिनारिओ प्रिपेअर कराल किंवा टेस्ट केसेस प्रिपेअर कराल आणि मग ते एक्झिक्यूट कराल. नंतरचा क्वेश्चन आहे हाऊ मेनी टेस्ट केस विल यू एक्झिक्यूट इन अ डे. एका पर्टिक्युलर दिवशी तुम्ही किती टेस्ट केसेस एक्झिक्यूट करता? तर याचं आन्सर असं नंबरमध्ये कधीच देऊ नका की मी एका दिवसामध्ये 10 टेस्ट केसेस एक्झिक्यूट करतो किंवा करते किंवा 100 टेस्ट केसेस एक्झिक्यूट करतो किंवा कुठलाही एक रँडम नंबर की 20 टेस्ट केसेस माझे एक्झिक्यूट करून होतात, असा कुठलाच नंबर तुम्ही इंटरव्ह्यूअरला सांगू नका. तर ह्याचा आयडियल आन्सर असा असायला पाहिजे की डिपेंडिंग ऑन द कॉम्प्लेक्सिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर टेस्ट केसेस एखाद्या दिवशी माझ्या टेस्ट केस एक्झिक्यूट होतात. म्हणजे की जर माझ्याकडे आज खूप कॉम्प्लेक्स टेस्ट केसेस आहेत किंवा टेस्ट केसेसमध्ये टेस्ट स्टेप्स जास्त आहेत तर टेस्ट केस एक्झिक्युशन काउंट हा कमी असेल आणि अगदी खूप सोप्या टेस्ट केसेस जर माझ्याकडे असतील किंवा लो प्रायोरिटीच्या टेस्ट केस माझ्याकडे असतील आणि ज्या टेस्ट केसेसच्या टेस्ट स्टेप्स देखील कमी आहेत तर त्या केसमध्ये माझा टेस्ट केस एक्झिक्युशनचा काउंट जास्त असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ विल यू एन्श्युअर 100% टेस्टिंग इज अ कम्प्लीट. म्हणजे तुम्ही कसं एन्श्युअर कराल की 100% टेस्टिंग ही कंप्लीट झालेली आहे? तर आयडियली याचा आन्सर असं असायला पाहिजे की 100% टेस्टिंग पॉसिबल नाही आहे. हिअर अँड दिअर कॉस्मॅटिक डिफेक्ट्स मिळू शकतात जरी तुम्ही बिल्ड रिलीज केला असेल तरी. पण तरी देखील तुम्ही कसं एन्श्युअर कराल की ओके मॅक्सिमम टेस्टिंग तरी मी कंप्लीट केलेली आहे आणि जवळजवळ जे मी बिल्ड साइन ऑफ केलेलं आहे ते डिफेक्ट फ्री आहे. तर याचा ॲन्सर करताना तुम्हाला असं सांगायला लागेल ॲन्सर सांगताना तुम्हाला काही एव्हिडन्सेस देखील प्रोव्हाइड करायला लागतील, जसं की टेस्ट समरी डॉक्युमेंट असतं किंवा टेस्ट क्लोजर डॉक्युमेंट असतं, डिफेक्ट रिपोर्ट असतो. तर या सर्व डॉक्युमेंट्समध्ये युजली मेन्शन केलेलं असतं की जे पण आम्ही डिफेक्ट रेज केलेले आहेत ते सर्व क्लोज आहेत.
त्यानंतर टेस्ट कव्हरेज देखील यामध्ये मेन्शन केलेलं असतं, म्हणजे किती टेस्ट केसेस तुम्ही लिहिल्या होत्या, किती टेस्ट केसेस तुम्ही एक्झिक्यूट केल्या आहेत आणि त्या टेस्ट केसपैकी किती टेस्ट केसेस ह्या हाय प्रायोरिटीच्या होत्या, म्हणजे डिरेक्टली बिझनेस इम्पॅक्टेड होत्या, तर त्या टेस्ट केसेस देखील तुम्ही एक्झिक्यूट केलेले आहेत. हे या सर्व टेस्टिंगच्या आर्टिफॅक्ट्सवरून कळून जातं. तर अशा प्रकारे तुम्ही सांगू शकता की माझी टेस्टिंग ही जवळपास कंप्लीट झालेली आहे आणि जो बिल्ड मी साइन ऑफ करतो आहे किंवा करते ते बिल्ड हे जवळपास डिफेक्ट फ्री आहे. तर याचा आन्सर अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट विल यू डू इफ डेव्हलपर रिजेक्ट्स द डिफेक्ट यू फाउंड. म्हणजे डेव्हलपरने जर तुमचा डिफेक्ट रिजेक्ट केला तर त्या केसमध्ये तुम्ही काय कराल. तर सर्वात पहिल्यांदा डेव्हलपर जेव्हा तुमचा डिफेक्ट रिजेक्ट करतो तेव्हा त्याला देखील रिझन मेन्शन करायला लागतं की हा डिफेक्ट ते का रिजेक्ट करत आहे. तर मोस्ट ऑफ द टाईम डेव्हलपर हे सांगतात की ॲज पर द फंक्शनॅलिटी हा डिफेक्ट नाही आहे. जर डेव्हलपरने हे मेन्शन केलं की ॲज पर द फंक्शनॅलिटी हा डिफेक्ट नाही आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही सांगू शकता की इम्पॅक्ट ॲनालिसिस डॉक्युमेंटचा किंवा कस्टमर रिक्वायरमेंट डॉक्युमेंटचा एखादा स्क्रीनशॉट तुम्ही देऊ शकता जो त्या फंक्शनॅलिटी रिलेटेड आहे किंवा त्या डिफेक्ट रिलेटेड आहे, किंवा तो डॉक्युमेंटचा पर्टिक्युलर पार्ट तुम्ही हायलाईट करून डेव्हलपरला दाखवू शकता की ही फंक्शनॅलिटी आहे आणि ह्या पर्टिक्युलर फंक्शनॅलिटीमध्ये हा डिफेक्ट मला मिळालेला आहे. त्याचबरोबर तुम्ही डेव्हलपरला लॉग्स देखील देऊ शकता. तुमचे बॅकएंडचे लॉग्स असतात युनिक्सचे, लिनक्सचे. त्याचबरोबर तुम्ही टाईम स्टॅम्प देखील डेव्हलपरला सांगू शकता की या पर्टिक्युलर टाईम स्टॅम्पला मला हा डिफेक्ट मिळाला होता. तर हे असे काही एव्हिडन्सेस तुम्हाला द्यायला लागतील डेव्हलपरला आणि सांगायला लागेल की ह्या सर्व एव्हिडन्सेसच्या बेसिसवरती मी हा डिफेक्ट फाउंड केलेला आहे किंवा मला सापडलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की व्हॉट विल यू डू इफ नंबर ऑफ ओपन डिफेक्ट्स आर मोर जस्ट बिफोर अ डे ऑफ रिलीज. तर हा क्वेश्चन देखील असाच आहे की तुमचं रिलीज उद्याच आहे आणि आज तुमच्याजवळ खूप सारे ओपन डिफेक्ट आहेत, तर ती सिच्युएशन तुम्ही कशी हँडल कराल किंवा त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय कराल. तर त्या केसमध्ये तुम्हाला सांगायला लागेल की माझे ओपन नंबर ऑफ डिफेक्ट्स जर जास्त असतील आणि माझी रिलीज जर उद्याच असेल, तर त्या केसमध्ये एकतर मी डिफेक्टची सिव्हिरिटी चेक करेन की खूप हाय सिव्हिरिटीचे डिफेक्ट हे माझे ओपन आहेत का, आणि जर माझे हाय सिव्हिरिटीचे डिफेक्ट ओपन असतील तर त्या केसमध्ये मी रिलीज होल्ड करेन. बेसिकली मी बिल्डचा साइन ऑफ देणार नाही जर माझे हाय प्रायोरिटीचे किंवा हाय सिव्हिरिटीचे डिफेक्ट जर ओपन असतील तर. बट अगेन जर तुमचे लो सिव्हिरिटी आणि लो प्रायोरिटीचे डिफेक्ट्स जर ओपन असतील, जे की कॉस्मॅटिक डिफेक्ट्स आहेत किंवा अगदीच लो प्रायोरिटी लो सिव्हिरिटी डिफेक्ट आहेत, UI रिलेटेड डिफेक्ट आहेत की ज्याच्याने फंक्शनॅलिटी इम्पॅक्ट होत नाही आहे आणि अपकमिंग बिल्डमध्ये ते डिफेक्ट फिक्स केले तरी देखील चालणार आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही बिल्डचा साइन ऑफ देऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ विल यू कन्व्हिन्स अ डेव्हलपर दॅट द डिफेक्ट यू फाउंड इज अ व्हॅलिड डिफेक्ट. तर हा क्वेश्चन आहे की तुम्ही डेव्हलपरला कसं सांगून द्याल की तुम्ही जो डिफेक्ट फाइंड केला आहे तो व्हॅलिड डिफेक्ट आहे. तर या केसमध्ये देखील तुम्हाला इम्पॅक्ट ॲनालिसिस डॉक्युमेंट किंवा कस्टमर रिक्वायरमेंट डॉक्युमेंट डेव्हलपरला हायलाईट करून दाखवायला लागेल ती पर्टिक्युलर फंक्शनॅलिटी की या पर्टिक्युलर फंक्शनॅलिटीमध्ये हा आम्हाला डिफेक्ट सापडलेला आहे. त्याचबरोबर अगेन तुम्ही लॉग्स देखील त्यांना दाखवू शकता, टाईम स्टॅम्प देखील देऊ शकता आणि जर गरजेचं असेल तर तुम्ही यामध्ये बिझनेस ॲनालिस्ट किंवा प्रोडक्ट ओनरला देखील इन्व्हॉल्व करू शकता. कारण बिझनेस ॲनालिस्टला बिझनेसचं जास्त नॉलेज असेल, बिझनेस माहिती असेल. बिझनेस ॲनालिस्ट तुम्हाला हेल्प करू शकतो सांगण्यासाठी की ही पर्टिक्युलर फंक्शनॅलिटी अशी आहे आणि ही या पद्धतीने डेव्हलप व्हायला हवी. त्याचबरोबर तुम्ही प्रोडक्ट ओनरला जर इन्व्हॉल्व केलं तर प्रोडक्ट ओनरला देखील रिक्वायरमेंट्स एक्झॅक्टली माहीत असतात. कस्टमरकडून रिक्वायरमेंट्स प्रोडक्ट ओनरनीच फेच केलेले असतात. त्यामुळे प्रोडक्ट ओनरला जरी तुम्ही इन्व्हॉल्व केलं डिस्कशनमध्ये डेव्हलपमेंट टीमसोबत, तरी देखील तुम्ही डेव्हलपरला कन्व्हिन्स करू शकता की ही फंक्शनॅलिटी आहे आणि ही अशा प्रकारे डेव्हलप झालेली आहे जी की ॲज पर एक्सपेक्टेशन नाही आहे आणि त्यामुळे हा पर्टिक्युलर डिफेक्ट आम्हाला मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट विल यू डू इफ यू फाउंड अ क्रिटिकल डिफेक्ट अ डे बिफोर अ रिलीज. म्हणजे की एखादा क्रिटिकल डिफेक्ट जो की हाय सिव्हिरिटी हाय प्रायोरिटीचा आहे
तो जर तुम्हाला एक दिवस आधी भेटला, एक दिवस आधी जर सापडला रिलीजचा, तर त्या केसमध्ये तुम्ही काय कराल? तर ऑफकोर्स जर क्रिटिकल डिफेक्ट तुम्हाला मिळालेला आहे जो की हाय प्रायोरिटी हाय सिव्हिरिटीचा आहे, तर तुम्ही साइन ऑफ देणार नाही, बिल्डचं साइन ऑफ तुम्ही देणार नाही. बल्कि तुम्ही तुमच्या टेस्ट समरी रिपोर्टमध्ये किंवा टेस्ट क्लोजर रिपोर्टमध्ये हे मेन्शन करून द्याल की या पर्टिक्युलर क्रिटिकल डिफेक्टमुळे बिल्डचा साइन ऑफ हा आम्ही होल्डवरती ठेवलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ विल यू फाइंड मॅक्सिमम डिफेक्ट्स इन अ सॉफ्टवेअर? एखाद्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त डिफेक्ट कसे फाइंड आउट कराल? तर याचं आयडियली आन्सर असं असलं पाहिजे की फर्स्ट ऑफ ऑल सॉफ्टवेअरच्या ज्या पण रिक्वायरमेंट्स आहेत त्या तुमच्या इम्पॅक्ट ॲनालिसिस डॉक्युमेंटमध्ये किंवा कस्टमर रिक्वायरमेंट डॉक्युमेंटमध्ये डॉक्युमेंट्स केलेले असतील. नंतर फर्दर त्या युजर स्टोरीजमध्ये देखील डिवाईड झालेले असतील. तर युजर स्टोरीचं टेस्टिंग, सेपरेट युजर स्टोरीचं जर तुम्ही टेस्टिंग करत असाल तुमच्या स्प्रिंटमध्ये, अजाईल मेथडॉलॉजीमध्ये किंवा स्क्रम फ्रेमवर्कमध्ये, तर युजर स्टोरी वाईज जर तुम्ही टेस्टिंग करत असाल तर तुम्हाला जास्तीत जास्त डिफेक्ट्स त्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरमध्ये मिळणारच आहेत. त्याचबरोबर तुम्ही असंही सांगू शकता की जर तुम्हाला कोडचा ॲक्सेस दिलेला असेल तर तुम्ही युनिट टेस्टिंग देखील परफॉर्म करू शकता आणि कोडिंग डिफेक्ट्स देखील फाइंड आउट करू शकता. त्याचबरोबर फंक्शनॅलिटी रिलेटेड डिफेक्ट फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या डिफरंट टेस्टिंग टेक्निक यूज करून टेस्ट केसेस, टेस्ट सिनारिओज डिझाईन करायला लागतील. त्याचबरोबर एक्सप्लोरेटरी टेस्टिंग देखील तुम्ही कराल जस्ट टू नो द सॉफ्टवेअर बेटर. सॉफ्टवेअरची फंक्शनॅलिटी जास्त चांगल्या पद्धतीने कळण्यासाठी तुम्ही एक्सप्लोरेटरी टेस्टिंग देखील करू शकता. त्याचबरोबर नेक्स्ट हे देखील आहे की तुम्ही ॲडहॉक टेस्टिंग देखील परफॉर्म करू शकता. म्हणजे ज्या टेस्ट केसेस आणि टेस्ट सिनारिओज तुम्ही लिहिलेले नाही आहेत पण तुम्हाला एक्झिक्यूट म्हणजे सॉफ्टवेअर ची फंक्शनॅलिटी चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी तुम्ही काही फ्लो जे की तुम्ही लिहिलेले नाही आहेत पण तुम्ही परफॉर्म करून बघताय, तर त्या ॲडहॉक टेस्टिंगमध्ये देखील तुम्हाला काही हिडन डिफेक्ट्स मिळू शकतात. त्याचबरोबर तुम्ही टेस्ट डेटाचा देखील चांगला यूज करू शकता. म्हणजे की जो टेस्ट डेटा तुम्ही टेस्ट केस एक्झिक्युशनसाठी यूज करणार आहे त्याचे डिफरंट कॉम्बिनेशन यूज करा. ते देखील तुम्हाला हेल्पफुल होईल की मॅक्सिमम नंबर ऑफ डिफेक्ट्स तुम्हाला मिळतील. तर ह्या काही सिम्पल टेक्निक्स किंवा ट्रिक्स आहेत की तुम्ही एखादं पर्टिक्युलर सॉफ्टवेअरमध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ डिफेक्ट्स फाइंड आउट करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे की विच टेस्टिंग यू विल परफॉर्म आफ्टर अ डिफेक्ट फिक्स? म्हणजे जेव्हा डेव्हलपरकडून डिफेक्ट फिक्स होऊन येईल तर त्यानंतर तुम्ही कुठल्या टाईपच्या टेस्टिंग परफॉर्म कराल? तर त्यामध्ये तुम्हाला सांगायला लागेल की रिटेस्टिंग आणि रिग्रेशन टेस्टिंग तुम्ही कराल. रिटेस्टिंग एवढ्यासाठी की जो डिफेक्ट तुम्ही फाइंड आउट केलेला आहे तो फिक्स झालेला आहे का, म्हणजे की ती फंक्शनॅलिटी डिफेक्ट फिक्सनंतर वर्क करत आहे का हे पाहण्यासाठी तुम्ही रिटेस्टिंग कराल. आणि त्या डिफेक्ट फिक्सचा दुसऱ्या कुठल्या फंक्शनॅलिटीवरती काही इम्पॅक्ट होत नाही आहे, दुसऱ्या कुठल्या फंक्शनॅलिटी अफेक्टेड झालेल्या नाही आहेत ते चेक करण्यासाठी तुम्ही रिग्रेशन टेस्टिंग कराल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट विल यू डू इफ द डिफेक्ट इज नॉट रिप्रोड्युस्ड ऑन द डेव्हलपर्स मशीन? जो डिफेक्ट तुम्ही फाइंड आउट केलेला आहे तो डिफेक्ट जर डेव्हलपरच्या मशीनवरती रिप्रोड्यूस होत नसेल तर त्या केसमध्ये तुम्ही काय कराल? तर याचा आन्सर तुम्ही देऊ शकता की तो डिफेक्ट तुमच्या मशीनवरती प्रोड्यूस झाला आहे त्याचे एव्हिडन्सेस तुम्ही द्या, स्क्रीनशॉट्स द्या किंवा एखादं वर्ड डॉक्युमेंट प्रिपेअर करून त्यामध्ये नंबर ऑफ स्क्रीनशॉट्स आणि डिटेलमध्ये त्या डिफेक्टच्या स्टेप्स टू रिप्रोड्यूस असतील. त्याचबरोबर जो टेस्ट डेटा तुम्ही यूज केलेला आहे तो तुम्ही डिटेलमध्ये मेन्शन केलेला असेल. त्याचबरोबर जर कुठली डिपेंडन्सी असेल की एखाद्या पर्टिक्युलर युजरनेच तो पर्टिक्युलर डिफेक्ट तुमचा फाइंड आउट झालेला आहे किंवा पर्टिक्युलर टेस्ट डेटानेच तो डिफेक्ट फाइंड आउट झालेला आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही कलेक्ट करून डेव्हलपरला देऊ शकता. त्याचबरोबर जर कुठलं टेस्ट डेटाचं कॉम्बिनेशन असेल तर ते देखील तुम्ही मेन्शन करू शकता. तर ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही डेव्हलपरला दिल्या तर परत एकदा डेव्हलपरच्या मशीनवरती आपण ट्राय करू शकतो की तो डिफेक्ट रिप्रोड्यूस होत आहे का. आणि या केसमध्ये जर तो डिफेक्ट डेव्हलपरच्या मशीनवर रिप्रोड्यूस होतच नसेल तर तुम्ही त्या केसमध्ये काय कराल किंवा त्या डिफेक्टचं स्टेटस समोर जाऊन काय असेल? तर एकतर तो डिफेक्ट जर डेव्हलपरच्या मशीनवरती प्रोड्यूस झालाच नाही, आपण सर्व इनपुट प्रोव्हाइड करून देखील, तर तो डिफेक्ट
एकतर डेफर्ड होईल की नेक्स्ट बिल्डवरती किंवा नेक्स्ट रिलीजमध्ये तुम्ही परत हा डिफेक्ट रिप्रोड्यूस करण्याचा ट्राय कराल. अदरवाईज तुम्ही हा डिफेक्ट सध्या कॅन्सल कराल, पण नेक्स्ट जो बिल्ड येईल तिकडे परत तुम्ही ट्राय करू शकता की हा डिफेक्ट परत तुम्हाला मिळतोय का, किंवा हा पर्टिक्युलर डिफेक्ट परत डेव्हलपरच्या मशीनवरती रिप्रोड्यूस होतोय का. तर डिफेक्टचं स्टेटस हे क्लोज तर असणार नाही, तर त्या केसमध्ये तुम्हाला डिफेक्ट कॅन्सल ॲज अ मार्क करायला लागेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट विल यू डू इफ यू मिस टू फाइंड आउट डिफेक्ट विच इज लेटर कॉट इन अ UAT ऑर अ प्रोडक्शन. म्हणजे तुमच्याकडून एक कुठला तरी डिफेक्ट मिस झाला आणि तो नंतर UATमध्ये किंवा प्रोडक्शनमध्ये मिळाला, तर त्या केसमध्ये तुम्ही काय कराल. तर जेव्हा अशी सिच्युएशन येईल की असा डिफेक्ट मिस झाला आणि नंतर तो UAT आणि प्रोडक्शनवरती मिळाला, तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला त्या डिफेक्टचे डिटेल्स क्लायंटकडून किंवा युजर्सकडून घ्यायला लागतील की या डिफेक्टमध्ये डिटेल्समध्ये नेमक्या स्टेप्स काय आहेत, किंवा टेस्ट डेटा यांनी काय यूज केला होता, किंवा हा डिफेक्ट नेमका कधी मिळालेला आहे, काही डिपेंडन्सी आहे का, या सर्व डिफेक्टच्या रिलेटेड गोष्टी तुम्हाला मिळून जातील युजरकडून किंवा क्लायंटकडून. आणि नंतर मग तुम्ही तुमच्या टेस्टिंग एन्व्हायरमेंटवरती ट्राय कराल की हा डिफेक्ट तुम्हाला मिळतोय का. आणि ऑफकोर्स जर तो डिफेक्ट तुम्हाला मिळाला तर आपण असं म्हणतो की ओके फाईन, हा डिफेक्ट टेस्टिंग टीमकडून मिस झाला होता. तर ही सिच्युएशन आपण नंतर अशी हँडल करू की नेक्स्ट जो माझा रिलीज असेल त्या रिलीजमध्ये मी ही पर्टिक्युलर सिनारिओ ॲज अ रिग्रेशन सिनारिओ म्हणून ॲड करेल किंवा ॲज अ रिग्रेशन टेस्ट केसेस म्हणून ॲड करेल, सो दॅट नेक्स्ट रिलीजमध्ये हा पर्टिक्युलर सिनारिओ माझ्याकडून टेस्ट होईल आणि हा पर्टिक्युलर डिफेक्ट माझ्याकडून परत मिस नाही होणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट विल यू डू इफ यू फाइंड अनएक्सपेक्टेड बिहेवियर ऑफ अ सॉफ्टवेअर. तर जर तुम्हाला एखादं अनएक्सपेक्टेड बिहेवियर जर आढळून आलं सॉफ्टवेअरचं, तर तुम्ही त्या केसमध्ये काय कराल. तर ऑफकोर्स जर तुम्हाला असं काही आढळून आलं की सॉफ्टवेअर ॲज पर द एक्सपेक्टेशन काम करत नाही आहे, तर पहिली गोष्ट की तुम्ही डिफेक्ट रेज कराल आणि डिफेक्टच्या डिटेल्स डिफेक्टमध्ये मेन्शन कराल. हे तुम्ही सांगू शकता. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डू यू चूज 100 टेस्ट केसेस फ्रॉम अ बंच ऑफ 500 टेस्ट केसेस टू एक्झिक्यूट. तुमच्याजवळ जर 500 टेस्ट केसेस आहेत, तर त्यामधून 100 टेस्ट केसेस तुम्ही कशा सिलेक्ट कराल एक्झिक्युशनसाठी. तर यामध्ये तुम्ही असं सांगू शकता की ज्या हाय प्रायोरिटीचे टेस्ट केसेस आहेत त्या आम्ही आधी सिलेक्ट करू, त्याचप्रमाणे ज्या बिझनेस इम्पॅक्टेड टेस्ट केसेस आहेत त्या आम्ही सिलेक्ट करू. त्याचबरोबर ज्या टेस्ट केसेस रिपीट होतात किंवा रिपीट होणाऱ्या टेस्ट केसेस ज्या तुम्ही रिग्रेशनमध्ये ॲड करू शकता, तर त्या टेस्ट केसेस देखील तुम्ही सिलेक्ट कराल त्या 100 टेस्ट केसेसमध्ये. तर असं ॲन्सर तुम्ही करू शकता. तर हे जे सिनारिओ बेस्ड क्वेश्चनचे ॲन्सर मी दिलेले आहेत ते मी ॲज पर माझ्या नॉलेज तुम्हाला सांगितलेले आहेत. आयडियली हेच ॲन्सर असायला हवेत असं काही नाही आहे, तुम्ही तुमच्या नॉलेजप्रमाणे ॲन्सर देऊ शकता. पण मी जे ॲन्सर्स तुम्हाला सांगितलेले आहेत ते तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील. जर तुम्हाला इंटरव्ह्युअरनी यामधले जर काही क्वेश्चन विचारले तर ॲटलिस्ट तुम्हाला आयडिया तरी असेल की ओके फाईन, या सिनारिओ बेस्ड क्वेश्चनमध्ये हे पर्टिक्युलर असू शकतं म्हणजे हे ॲन्सर असू शकतं. तर आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. टिल देन खुश राहा, मस्त राहा, शिकत राहा. थँक्यू.